नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर बघा मस्तपैकी मी कामावर पोचलेली आहे. हा असाच असतो माझा रोजचा अवतार. कधी कधी तर केसांना कंगवा फिरवायला पण वेळ मिळत नाही. तसं पण 4 केस आहेत, नुसता क्लचर लावते आणि निघते घाई गडबड झाली की. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. कामवाली बाई, घरकामवाली बाई, जेवणवाली बाई, कुक, शेफ अशा अनेक पदव्या आहेत आम्हाला. पण सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द की आमच्याकडे येणारी ही घरकामवाली बाई जेवण बनवायला येते. तर ह्याच बाईबद्दल, घरकाम करणाऱ्या बाईबद्दल तिची जी रोजची स्टोरी, डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओमधनं करत असते आणि त्याला तुम्ही खूप भरभरून सपोर्ट करता. असाच सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या आणि मला असाच सपोर्ट करत राहा. तर बघू शकता ID कार्ड जमा केलं आणि कामावर पोचली. तर आज शनिवार असल्यामुळे उशिरा कामावर आलेली आहे, नाहीतर मी सकाळी 6:15 वाजता कामावर येते. तर शनिवार रविवार कामावर मॅडमना सुट्टी असते, दोन्ही घरच्या मॅडमना, त्यामुळे मग उशिरा आलं तरी चालतं. तर 8 वाजलेत आणि मी कामावर पोचली. दरवाजाची बेल वाजवली, घरामध्ये एंट्री केली. मस्तपैकी पालकची भाजी बनवली आहे, बेसन पीठ टाकून ह्याच्यात डाळ टाकली आहे, दाणे टाकलेत आणि मस्त बेसन घालून हा बेसनातला पालक केलेला आहे. तुम्ही बनवता का अशी भाजी? ह्याची एकदा मला फुल रेसिपी तुम्हाला दाखवायचीच आहे. खूप टेस्टी, म्हणजे पालक ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील. आणि हो, पालक पनीर खाऊन कंटाळले असाल तर ही पालकची भाजी एकदा नक्की करून बघा. त्यानंतर बनवलेल्या आहेत मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या. आणि चपाती भाजी झाल्याच्या नंतर मी बनवलेली आहे हे डाळ. तर ही डाळ मस्त अजून होते. गोडा मसाल्यातली डाळ आहे ही, गोडा मसाला टाकून जे बनवतात. जास्त करून ब्राह्मण घरामध्ये ही अशी डाळ बनवली जाते. तर ह्या घरी जिथे मी काम करते ते ब्राह्मणच आहेत आणि मला तुम्ही खूप कमेंट करता की नॉनव्हेजची रेसिपी का दाखवत नाही. तर दोन्ही घरात नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी रेसिपी दाखवत नाही. तर डाळ, भात, भाजी, चपाती असा पूर्ण असा स्वयंपाक मी केलेला आहे. माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता हे जे कढईमध्ये डाळ वगैरे आहे ती रिकामी करून ती कढई घासायची. एवढा भांड्यांचा ढीग घासलेला आहे. तर शनिवार रविवार कामं थोडी जास्त असतात, पण बाकीच्या वेळेला थोडीशी कमी असतात. शनिवार रविवार घरात असल्यामुळे भांडी जास्त निघतात, स्वयंपाक जास्त असतो, कोण ना कोण पाहुणे येत असतात, त्यामुळे मग काम जास्त असतं. तर अशा प्रकारे डाळ भाजी सगळी टोपामध्ये ट्रान्सफर करून घेतली. कढया वगैरे सगळी भांडी घासली. किचन गॅस सगळा क्लीन केला, गॅसचं मेन नॉब बंद केलं, भांडी घासून पुसून सगळी जागेवर ठेवली आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय करते. तर पहिल्या कामावरनं बाहेर निघाली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. एकाच टॉवरमध्ये दोन्ही कामं असल्यामुळे मला जरा सोयीस्कर पडतं. पण माझं तिसरं काम जे होतं ना ते दुसऱ्या टॉवरमध्ये होतं, त्यामुळे काय व्हायची, खूप धावपळ व्हायची. इकडून तिकडे तिकडून इकडे नाचावं लागायचं. पण काही नाही, सवय झाली आहे. सगळंच आपल्या मनासारखं मिळालं तर कसं चालेल बरं. अशा प्रकारे लिफ्टचं बटन दाबलं आणि मी दुसऱ्या कामावर जाण्यासाठी रेडी झाली. तर दुसऱ्या कामावर आता बघूया. इकडे तर दुसऱ्या कामावर नक्कीच काय ना काय स्पेशल असणारच. सॅटर्डे संडेची तर ते जणू वाटच बघत असतात की काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. कधी कधी रेसिपी मी त्यांना सांगते, कधी कधी तेच मला सांगतात की कुठली रेसिपी बनवायची. असं मस्त आरशासमोर मोबाईल घेतला, मॉडेलिंगचा एक फील घेतला. पण कसले मॉडेलिंग, आम्ही तर काम करणाऱ्या बायका आहोत. कष्ट करणाऱ्या बायकांचं काय, असंच थोडासा असा व्हिडिओ शूट केला. स्वतःला आरशात पाहिलं, तोच काळवंटलेला चेहरा, तेच भुरभुरते केस आणि तीच रोजची धावपळ. तर असंच असतं आमचं आयुष्य. आमच्या आयुष्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. फायनली दुसऱ्या कामावर आली, दरवाजाची बेल वाजवली, घरामध्ये एंट्री केली आणि दाखवते इथे काय बनवलं आहे. तर आज इथे नाश्त्यासाठी बनवलेला आहे शेवयांचा उपमा. वर्मिसिली म्हणतात याला. शेवयांचा उपमा म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकल्या आहेत. कॉर्न टाकले, गाजर टाकले, कॅप्सिकम टाकली आहे, बीन्स टाकलेत, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मस्तपैकी असा हा शेवयांचा उपमा केलेला आहे. जेवढा टेस्टी तेवढाच हेल्दी. कारण तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर सगळ्या व्हेजिटेबल तुमच्या पोटात गेल्या पाहिजे. आणि असं नाही आहे की तुम्ही जर नॉनव्हेज खाताय तर व्हेजिटेबल नाही खाल्लं पाहिजे. व्हेजिटेबल्स ह्या आपण खाल्ल्याच पाहिजे. मग त्या कुठल्या पद्धतीने, मुलं जर भाजी खात नसतील तर असं कशात तरी पुलावमध्ये वगैरे आपण टाकून त्यांना देऊ शकतो. नाहीतर असे वेगळे खूप प्रकार असतात की जेणेकरून आपण आपल्या मुलांच्या पोटामध्ये अनेक प्रकारच्या व्हेजिटेबल टाकू शकतो. तर असा हा मस्त मोकळा शेवयांचा उपमा झाला. त्यानंतर लंचसाठी काहीतरी स्पेशल होतं.
दाखवते तुम्हाला. लंचसाठी मस्त ही बटर पावभाजी केलेली दिसते का नाही, किती मस्त लाल बुंद अशी बटर पावभाजी. पावभाजी बनवायला फक्त 12 ते 15 मिनटं लागले. कसे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा पावभाजीचा व्हिडिओ मी प्रॉपर व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर. पावभाजी झटपट, टेस्टी आणि अशीच छान, कलर पण छान, टेस्टी पण तेवढीच, आणि अशी हेल्दी पावभाजी कशी बनवायची ह्याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकली आहे. तर ती तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता, पावभाजीची फुल रेसिपी. तर आज इथे पावभाजीची भाजी बनवली, नाश्त्यामध्ये शेवयांचा उपमा बनवला, आणि माझं आज इकडे काम एवढंच होतं. शनिवारचा दिवस होता, मला टेन्शन आलेलं, आज काहीतरी जास्त काम असणार, काहीतरी स्पेशल असणार, पण आज थोडक्यात निभावलं. पावभाजीची भाजी बनवली, शेवयांचा उपमा बनवला. पहिल्या कामावर पण जास्त काम नव्हतं, डाळ भात भाजी चपाती हे तर नेहमीच करावं लागतं, पण भांडी मात्र जास्त होती. भांड्यांचा ढीग घासत घासत हात दुखायला लागलेले. त्यानंतर दुसऱ्या कामावर आली तर शेवयांचा उपमा पावभाजी बनवली. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, माझं सगळं काम झालेलं आहे. नाश्ता मॅडमना आणि सरांना दिला आहे, त्यामुळे नाश्त्याचं भांडं दिसत नाही आहे बरं, बाहेर मॅडम आणि सर नाश्ता करत आहेत. तर पावभाजी झाकून ठेवली, किचन गॅस सगळं क्लीन केला. आता मी चालली आहे घरी. घरी गेल्यावर घरची ड्युटी करायची. आपलं घर, नवरा, संसार, मुलं बाळं, ती ड्युटी तर आपल्या नशिबात लिहिलेलीच असते. मुलगी जन्माला आली की तिचं काम तिच्या नशिबात लिहून दिलेलं असतं. तर बघा टोडू कसा दारात बसला आहे. आता तुम्ही म्हणाल की परत हा खाली जमिनीवर बसला, पण मी जोपर्यंत ती किचनमधनं हलत नाही ना, तोपर्यंत हा टोडू असाच समोर बसलेला असतो. त्याला चैनच पडत नाही. त्याला असं वाटतं की ही मला गाजर देईल, ही मला काहीतरी खायला देईल. बघा कशी खूप जीव लावतो, मला खूप लाड करतो. मी जवळ आली की त्याला असं वाटतं मी काहीतरी खायला देईल. पण आता मला घरी जायचं होतं, कसं तरी तिथून निघाली. त्याची मस्ती सुरू झाली असती नाही तर असंच असतं. माणसांप्रमाणे जनावरांना पण आपण जीव लावला ना की ती आपोआपच चांगली होतात. म्हणूनच आपण आपले कर्म चांगले करायचे, सगळ्यांशी गोडी गुलाबीने वागायचं. एखाद्याचा राग आला तरी त्याला तोडून बोलायचं नाही, त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. आपोआप आपलं चांगलं होतं. मग आपल्याला त्यासाठी काही नवीन देवव्रत किंवा उपास तापास वगैरे काही करायची गरज पडत नाही. आपल्या हातून कर्म चांगले करायचे, एखाद्याचं मन दुखवायचं नाही, एखाद्याला वाईट बोलायचं नाही, एखाद्याचा वाईट विचार करायचा नाही, अशा मताची मी आहे. बाकी एखाद दिवस देवपूजा करणं माझं चुकू शकतं, पण मी कधीच चुकत नाही की माझ्या तोंडून कोणाला तरी वाईट बोलणार किंवा एखाद्याचा वाईट विचार करणार. फायनली लिफ्टमधनं खाली उतरली आणि आता मी चालली आहे घरी. धन्नोची चावी काढली, आता धन्नोकडे चालली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आहे, मस्त इथे सगळी पार्किंग आहे. ह्याच पार्किंगमध्ये मी गाडी लावते. तर मी गाडी घेऊन येते आणि ही बघा, ही माझी लाल लाल धन्नो. तर मी आता गाडी स्टार्ट करते आणि मी जाते घरी. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.